चला तर मित्रांनो, आज नवीन एक कथा आपण पाहू. दानवीर बर्बरीकची कथा. बर्बरीक हा घटोत्कच म्हणजे भीमाचा पुत्र आणि मोरवी नागकन्या यांचा मुलगा होता. त्यामुळे तो भीमाचा नातू आणि अर्जुनाचा पुतण्या ठरतो. लहानपणापासूनच तो अत्यंत शूर, बलवान आणि भक्त होता. त्याला देवाने दिलेली 3 अद्भुत बाण म्हणजे तीर आणि एक अद्भुत धनुष्य मिळालं होतं. बर्बरीकचे 3 बाण ते कसे आहेत ते पाहू आपण. बर्बरीककडे असलेली ही 3 बाणं जगातील सर्वात शक्तिशाली मानली गेली. पहिला बाण जो कोणावर निशाणा साधला जाईल त्यावर खून करतो. दुसरा बाण ज्या गोष्टीचा नाश करायचा आहे त्या सर्व वस्तूंना खून करतो. आणि तिसरं बाण खून केलेल्या सर्व गोष्टींचा तात्काळ नाश करतो. असे बर्बरीचे 3 बाण. फक्त 3 बाणाने संपूर्ण जग जिंकण्याची शक्ती बर्बरीकडे होती. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी महाभारत युद्ध सुरू होण्याच्या आधी बर्बरीक युद्धात सहभागी होण्यासाठी निघाला आणि तो म्हणाला, मी ज्या बाजूला कमजोर सेना असेल त्या बाजूने लढेल. कृष्णाने हे ऐकून श्रीकृष्ण विचारात पडले, कारण अशा परिस्थितीत तो नेहमी कमजोर बाजूला जाईल आणि त्याच्या अजय बाणाने दोन्ही बाजू नष्ट होतील. शेवटी संपूर्ण मानव जातीचा नाश झाला असता. म्हणून कृष्णाने त्याची परीक्षा घ्यायची ठरवलं. श्रीकृष्णाने एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि बर्बरीकला विचारलं, तू युद्धात काय करू शकतोस? बर्बरीक म्हणाला, मी 3 बाणाने संपूर्ण युद्ध संपवू शकतो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, त्यांनी परीक्षा घेण्यासाठी एक पिंपळाचे झाड दाखवून सांगितले, या झाडाच्या सर्व पानांना निशाणा साध. बर्बरीकने क्षणाचा विचार न करता त्या बाणाने आधी झाडांच्या सर्व पानांना खून केले आणि शेवटी कृष्णाच्या पायाखाली दडलेले पानही फोडलं. आणि कृष्ण समजले, हा तर अजय योद्धा आहे. दानवीरतेची कसोटी. कृष्णाने त्याला विचारलं, तू मला काय द्यायला देशील? तू मला काय दान देशील? बर्बरीक म्हणाला, माझे शिर मागा, तेही दे. श्रीकृष्णाने तात्काळ म्हणाले, हो, मला तुझं शिरच हवं आहे, कारण तुझ्या शक्तीमुळे युद्धाचा तोल बिघडेल. तेव्हा क्षणाचा विलंब न करता बर्बरीकने आपलं शिर दान केलं. म्हणून त्याला दानवीर बर्बरीक म्हणतात. बर्बरीकाचे दर्शन कृष्णाने त्याला वर दिला, तू आपलं शिर देऊ नये हे संपूर्ण युद्ध पाहशील. म्हणून त्याचे शिर एका टेकडीवर ठेवण्यात आलं आणि त्याने संपूर्ण महाभारत युद्ध प्रत्यक्ष पाहिलं. युद्धानंतरचा प्रश्न. युद्ध संपल्यावर श्रीकृष्णाने विचारले, सांग, युद्धात सर्वात मोठा योद्धा कोण होता? तेव्हा बर्बरीक म्हणाला, मी पाहिलं की युद्ध कोणीच केलं नाही. प्रत्येक क्षणी फक्त तुमचं म्हणजे कृष्णाचं सुदर्शन चक्र फिरत होतं आणि सर्वांचा संहार करत होतं. हे ऐकून सगळे थक्क झाले. आजचा बर्बरीक. आज बर्बरीकाची पूजा श्री खाटू श्यामजी म्हणून राजस्थानात सीकर जिल्ह्यातील खाटू नगरीत केली जाते. लोक म्हणतात की तो काळाचा अवतार आहे, हारे का सहारा आहे आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. आता आपण बर्बरीकडून एक शिकवण घेऊ. बर्बरीची कथा आपल्याला शिकवते की शौर्य मोठं असलं तरी दान आणि धर्म सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून आज बर्बरीचं जे शिर आहे त्याला खाटूवाले श्यामजी बाबा असं म्हटलं जाते आणि जो कोणी आपल्या मनोकामना तिथं मागतो त्याच्या त्या मनोकामना पूर्ण होतात. जय खाटूवाले बाबा की जय.